उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी विमान अपघातात निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबाला आणि राजकीय वर्तुळाला मोठा धक्का बसला आहे। या दुर्दैवी अपघातानंतर त्यांचे दोन्ही पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडे राष्ट्रीय लक्ष केंद्रित झालं आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाचे नेतृत्व कोण करणार याबाबत राजकीय वातावरणात चर्चा सुरू आहे। त्याचवेळी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची आज शपथ घेतली आहे। आज दुपारी सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी एकमताने निवड झाली। त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आणि आज सायंकाळी सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेच्या लोकसभेतील राजीनाम्यानंतर लोकसभेतील जागा रिक्त झाल्यानंतर त्या जागेवर त्यांचे मोठे पुत्र पार्थ पवार यांची खासदार म्हणून निवड होण्याची शक्यता आहे असं बोललं जातंय। तर नेमकं पार्थ पवार यांचा राजकीय प्रवास काय आहे, पार्थ पवार यांना केंद्रस्थान मिळेल का, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी जान्हवी जाधव, आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। पार्थ पवार यांनी यापूर्वी 2019 मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना विजय मिळवता आला नाही। शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी त्यांना पराभूत केले। आता त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात राज्यसभेच्या माध्यमातून होऊ शकते असं बोललं जातंय। पार्थ पवार हे अजित पवार यांचा मुलगा आणि शरद पवार यांचे नातू आहेत। पार्थ पवार यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीत आपले पदार्पण केले। त्यावेळी मतमोजणी सुरू झाल्यापासून पार्थ पवार पिछाडीवर होते आणि शेवटी मोठ्या फरकाने पार्थ पवार पराभूत झाले। पार्थ पवार हे अद्याप राजकारणात पूर्णपणे सक्रिय नाहीत, परंतु पवार कुटुंबांचा वारशातील एक महत्त्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। पार्थ पवार यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलं आहे। ते रिअल इस्टेट, डेटा सेंटर आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये गुंतलेली कंपनी अमेडिया एंटरप्राइजेस LLP मध्ये भागीदार आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये 2013च्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून पार्थ पवार यांचं नाव चर्चेत होतं, परंतु त्यांनी राजकारणापासून दूर राहून काम केलं आहे। पार्थ पवार यांनी स्वतःला सक्रिय राजकारणापासून दूर ठेवलं आहे। त्यांनी कोणतीही पद भूषवलेली नाहीत। त्यांनी सार्वजनिक उपस्थितीही कमी राहिलेली आहे। मध्यंतरी एक जमीन घोटाळ्यात त्यांचं नाव समोर आलं। अजित पवार यांच्यावर यापूर्वी सिंचन प्रकल्पांशी संबंधित आरोप झाले होते आणि त्यातून बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा ते वादाच्या केंद्रस्थानी आले। यावेळी हा वाद त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या नावाशी संबंधित असल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली होती। पार्थ पवार यांच्या नावाने समोर आलेल्या जमीन घोटाळा व्यवहार प्रकरणात राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली होती। पुण्यातील कोरेगाव पार्क सारख्या प्रतिष्ठित परिसरात सुमारे 40 एकर जमिनीचा व्यवहार झाल्याचा आरोप करण्यात येत होता। याशिवाय या व्यवहारात लागणारी सुमारे 21 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी काही कागदपत्रांच्या प्रक्रियांद्वारे माफ करून घेतल्याचा आरोप होता। या सगळ्या आरोपांनंतर अजित पवारांच्या निधनानंतर पुन्हा एकदा पार्थ पवारांचे नाव चर्चेत आलं आहे। आज खासदारकीचा सुनेत्रा पवारांनी राजीनामा दिला, त्यानंतर राज्यसभेवर पार्थ पवारांना संधी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आणि अजित पवार कुटुंबात अत्यंत वेगवान आणि नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत। एकीकडे मुंबईत सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीचा कार्यक्रम आज पार पडला, तर दुसरीकडे बारामतीत शरद पवार यांच्या उपस्थितीत पवार कुटुंबियांची एक महत्त्वाची बैठक पार पडते। या बैठकीत पार्थ पवार यांची उपस्थिती सर्वांचंच लक्ष वेधून घेणारी ठरली आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांमधली दरी कमी करण्यासाठी पार्थ पवार पुढाकार घेत आहेत का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे। सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर राज्यसभेतील त्यांची जागा रिक्त झाली आहे। त्यानंतर त्या जागेवर पार्थ पवार यांना पाठवण्याची तयारी सुरू असल्याचं समजलं जातंय। राज्यसभेच्या खासदार पदासाठी पार्थ पवार यांचं नाव पुढे करण्यात येणार असून यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचीही सकारात्मक भूमिका असल्याची माहिती आहे। पक्ष संघटनेत पार्थ पवार यांना फारसा अनुभव नसेल, परंतु संसदीय राजकारणाला सुरुवात केल्यानंतर हळूहळू डावपेच शिकून घेण्यात पार्थ पवार प्राधान्य देतील। अजित पवार यांच्यानंतर पक्षातील सहकाऱ्यांशी जुळवून घेऊन त्यांना एक ठेवण्याचं मोठं आव्हान सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या समोर आहे। एका बाजूला सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली असताना दुसऱ्या बाजूला पार्थ पवार यांचं नाव पुन्हा एकदा केंद्रस्थानी आलं आहे। बारामतीत शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पार्थ पवार यांची उपस्थिती आणि त्यानंतर सुरू झालेल्या चर्चा या साऱ्यांमुळे त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत नव्या चर्चा सुरू होत आहेत। विशेष म्हणजे स्वतः पार्थ पवार यांचीही राज्यसभेत जाण्याची इच्छा असल्याचं बोललं जातंय। त्यामुळे आता एकच प्रश्न सर्वांच्या मनात आहे, तो म्हणजे केंद्रात पार्थ पवार यांना संधी मिळणार का? पुढील राजकीय घडामोडी काय असणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। तर तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।